नमस्कार. आज 28 सप्टेंबर. आज लेकींचा दिवस, अर्थात डॉटर्स डे. त्या निमित्ताने समस्त मायलेकींचं नातं सांगणारा हा ललितबंध. नातं माय लेकीचं. लेकीच्या लहानपणापासून ते अगदी शिकून सवरून तिला नोकरी लागल्यावरही तिची काळजी, तिच्या सूचना संपत नाहीत. अगदी घरातून निघताना, अगं हे घेतलंस का, ते घेतलंस का, पोहोचल्यावर एक मेसेज कर ग, आणि जेवून जात जाग वेळेवर, जेवून घे, कामापुढे भूक मारू नकोस, आणि पाण्याची बाटली ना फक्त पर्समध्ये नको ठेवूस, मधून मधून पाणी पितही जाग. संध्याकाळी ऑफिसमधून निघालीस की एक मेसेज कर आठवणीने, इथपासून काय ग हे कपडे घातलेस, आणि कशी जातेस, कॅब की मेट्रोने. कॅबने जात असशील तर कॅबचा नंबर मला पाठव व्हॉट्सॲपवर, आणि सांभाळून ग. हुश हुश हुश. तिच्या सूचना आणि सल्ले संपतच नाहीत. आज मोठी झालेली लेक आपलं सगळं आवरून निघण्याच्या आणि ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचण्याच्या गडबडीत असते. त्याच्या सततच्या सूचनांनी आणि आई पुरे ना ग, हे आता लहान आहे का ग, तेव्हा ठीक होतं, पण आता मलाही समजतं ना ग. तरीही ती म्हणते, हो ग माहिती आहे मोठी झाली असते, पण माझ्यासाठी लहानच आहे, आणि मला आपली काळजी वाटते. मी गेल्यावर कुणी नाही हो विचारत बसणार, आणि माझी काळजी तुला आज नाही कळणार बरं. तुझं लग्न होऊन तुला मूल झालं ना की मग कळेल त्यातला अर्थ. लेकीचं तोंड बंद करण्याचं हे एक अमोघ अस्त्र असतं. लगेच लेक तिचा हात पकडून म्हणते, आई काय ग, आता सकाळी सकाळी कसल्या गोष्टी करतेस, आणि मी सासरी गेल्यावर काय करणार आहेस तू, की तिथे रोज फोनवर सूचना देणार. पुरे तुझं, तेव्हा बाईस तुला सगळं लक्षात ठेवावं लागणार, आणि जोपर्यंत इकडे आहेस ना तोपर्यंत माझं आपलं असंच सुरू राहणार बाई, तू काहीही म्हण. या सूचना सल्ल्यांच्या मागे काय असतं, तर निव्वळ निस्वार्थ काळजी, माया. आज काय जेवलीस या प्रश्नामागे दडलेला अर्थ असतो, जेवलीस की नाही. निघालीस का ऑफिसमधून, हा मेसेज किती वाजता निघाली आहे हे कळल्यावर घरी साधारण कधी पोचेल याचा अंदाज बांधण्यासाठी असतो. यामागे संशय नाही बरं, तर काळजी अधिक असते. काय गंमत असते पा, सतत मायेने, आस्थेने विचारणाऱ्या, सूचना देणाऱ्या, काळजी करणाऱ्या जन्मदात्रीचा कधी कधी लेकीला राग येतो, चिडचिड होते, कंटाळा येतो, आणि ती वैतागून ताडकन बोलते. मायच्या डोळ्यात टचकन पाणी येतं, पण ते लेकीला जाणवू न देता ती मान फिरवून आत वळते, आणि सूचनाचा स्वर फक्त थोडा कमी करते. बाहेर पडल्यावर काही वेळाने लेकीलाही आपण फारच तोडून बोलल्याचं जाणवतं, आणि कॅब म्हणा किंवा मेट्रोमध्ये जरा रिलॅक्स झाल्यावर सॉरी म्हणायला ती फोनही करते. मग काय, लेकीनेच फोन केलाय म्हटल्यावर ये रे माझ्या मागल्या सूचना पुन्हा एकदा सुरू होतात. फोन ठेवून विचार करू लागल्यावर लहानपणापासूनच्या अनेक आठवणी जाग्या होतात. दिवसभर कामाने दमलेल्या आईचा विचार न करता, पानात वाढलेल्या भाजीकडे पाहून वाकडं तोंड करत, ही कशाला भाजी केलीस ग, मला अजिबात आवडत नाही म्हणून तू मुद्दाम करतेस ना, अमुक भाजी कर ना ग. आई त्यावेळी चिडते, पण आपला थकवा बाजूला ठेवून रात्रीच्या जेवणात लेकीने सांगितलेली भाजी ताटात हजर असते. आवडीची भाजी पाहून आनंदलेल्या लेकीचा चेहरा तिचा सगळा थकवा दूर करतो. आणि अचानक लेक कोणाच्या प्रेमात पडते. तिचं लग्न होतं. सासरी सकाळची गडबड, ऑफिसला निघण्याची धावपळ, ब्रेकफास्ट, नवऱ्याचा टिफिन आवराआवर करून आणि ब्रेकफास्ट स्किप करत निघताना तिला आईची खूप आठवण येते. खाल्लंस का ग काही, उपाशी पोटी जाऊ नये अगं, आणि घेतलंस का सगळं, आणि पाण्याची बाटली घेतलीस का, नीट जाग, आणि पोहोचल्यावर. या सूचना, चौकशा तिला आज खूप हव्याशा वाटू लागतात.
एकदा ऑफिसमध्ये शिरून कामाला भिडलं की हळूहळू त्या विरूनही जातात. तसंही तुमच्या वैयक्तिक प्रश्न, आठवणी यांच्याशी कॉर्पोरेट क्षेत्रात कोणालाही काहीही देणं घेणं नसतं. दिवसभर अनेक कॉफी कपासोबत मीटिंग्स, डिस्कशन्स, प्रेझेंटेशन्स करून खूप थकवा आलेला असतो. पोटात भुकेने कालवा कालव होत असते आणि फोन येतो. निघालीस का ग सोनू? तिचं असंच एखादं लेकीला हाक मारायचं लाडकं नाव. नाही अजून, आहे थोडा वेळ. मग काही खाल्लंयस तरी का? लेकीच्या गप्प बसण्याचा अर्थ ती समजून चुकते. काहीतरी खाऊन घे ग, मग जोर येईल बघ कामाला. बरं, मी नाही वेळ घेत तुझा, पण आधी खाऊन घे आणि सांभाळून जा ग. खूप खूप बरं आणि तरतरीत वाटतं तिला या हव्यावेशा झालेल्या निरपेक्ष चौकशीने. या सगळ्या प्रश्नांमागचा, सूचनामागचा, शिस्तीमागचा अर्थ, त्यामधली कळकळ, माया जाणवू लागते ती आई या जगातून गेल्यावर. माहेरी असताना सकाळी घाईघाईने कॉलेजला निघण्याच्या गडबडीत तिचा आवाज यायचा, देवाला नमस्कार केलात का? मिनिटभर हात जोडलेस तर झिजणार नाही येत ते. जरा लवकर उठलीस सगळं व्यवस्थित होईल आणि वेळेवर निघता येईल. पण उठवायला गेलं की 5 मिनिटं ग, 5 मिनिटं ग म्हणून झोपून राहायचं आणि उशीर झाला म्हणून कसंही पळत सुटायचं. हे सगळं आज आठवत राहतं. ती चौकशी, तो अधिकार, ती प्रेमळ दटावणी आज खूप हवीहवीशी वाटू लागते. पण डोळ्यात साठलेल्या काळजीने, शब्दातल्या मायेने आणि स्पर्शातल्या प्रेमाने सूचना देणारी जन्मदात्री या जगातून कधीच गेलेली असते. आई झालेली लेक आज आपल्या लेकीला नकळत याच सूचना देऊ लागते, स्वरात काळजी उमटू लागते. आणि तू आई झालीस की कळेल माझ्या सततच्या बोलण्यामधला अर्थ, हे आपल्या आईने अनेकदा उच्चारलेलं वाक्य आज सर्वार्थाने उमजू लागतं. आणि बहिणाबाईच्या एका कवितेतलं कडवं मनात उमटू लागतं, दे रे दे रे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते. दे रे दे रे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. धन्यवाद. सादर करताय प्रसाद कुलकर्णी.